जायकवाडी धरणातून गोदावरी नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केल्याने बीड जिल्ह्यातील काही गावं हे पुरानं बाधित झालेले आहेत आणि त्यांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलेलं आहे। आगर नांदूर गावातील तब्बल 150 लोकांचं स्थलांतर करण्यात आलेलं आणि ते बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील बाग पिंपळगाव या ठिकाणी असलेल्या जायकवाडी कॅम्प या परिसरामध्ये आपण पाहतोय। संत भगवान बाबा ही विद्यालय आहे आणि या शाळेमध्ये त्यांचं या ठिकाणी तात्पुरतं सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे। आपण पाहतोय सगळ्या लोक आपल्या सोबत असलेले लहान लेकरं त्याचबरोबर वयोवृद्ध व्यक्ती यांना देखील या ठिकाणी घेऊन आलेले आहेत आणि रात्रीपासून या ठिकाणी यांची व्यवस्था प्रशासनाच्या वतीने देखील करण्यात आली आहे। दुसरीकडे जर बघितलं तर ज्या माध्यमातून ते इथपर्यंत आलेले आहेत हे ट्रॅक्टर त्याचबरोबर त्यांच्यासोबत असलेली जी जनावर आहेत ते देखील या ठिकाणी आणली गेली आणि आता सुरक्षित स्थळी हलवल्यानंतर पूर कमी होण्याची देखील वाट पाहिली जाते। समोर पाहतो आपण ही लहान लहान मुलं आहेत यांना देखील या ठिकाणी आणलेलं आहे। माता भगिनी आहेत। काय सांगाल आजी, कधी आला तुम्ही या ठिकाणी? रात्री हा रात्री आलो। किती पुराचं पाणी आलं होतं? लय पाणी आमच्या घराने शिरलं पाणी। बाहेर निघालो दिसते आमच्या कपड्यानी। काय काय फिरलं आता सर बस सर म्हणजे सर असतोय घरामध्ये नुसते आमचे कपडे घेऊन पळालो। हा काय नाही। आता तुमचं वय झालेलं आहे तिथून आता नेमकं घरामध्ये काय काय होतं? खाण्यापिण्याचं काही वाचवता आलंय तुम्हाला? हा खाण्यापिण्याचं होतं सर। सगळं वाहून गेलं? हा काय राहिलं? काही नाही राहिलं। काय सरकारला मागणी आहे? काय मागाव सरकारला आता? हा ही परिस्थिती आहे। लोकांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत। पुरानं घरातलं सगळं काही सामान हे करून घेतलेलं आहे। आणखी काही नागरिक आहेत माझ्यासोबत। काय सांगाल, कधी आलात तुम्ही आणि आता नेमकी काय परिस्थिती? आम्ही रात्री आलो साहेब। आम्ही रात्री 8 वाजता आलो आम्ही। सगळं पाणी शिरलं होतं घराने सगळं। घरातलं काय काय सगळं वाहून गेलं? आता जेवारी गेली, बाजरी गेली, पसारा हातात ते बी गेला। आता अंगाच्या पांघरुण घेऊन आलो आम्ही आता पळून। पांघरून घेऊन दिवात होत? हा हे लहान लेकरे घेऊन आलो आम्ही। लहान लहान लेकरं? हा आज किती पाणी पुरत? आता आम्ही तिकडे पूर्ण गेले बी नाही गेलो तिकडं। सध्या घरात पाणी सध्या पूर्ण पाणी? हा काय काय नुकसान झालंय? कधी संसाराच्या संसार आता नवीन लेकराचे लग्न झालेले संसार गज घर भरलेले काय आम्ही फक्त जीव घेऊ आलेलो। आता घरात काय म्हणून नाही सगळंच वाहून गेलेलं असणार। हा ते प्रत्येक वर्षी होतं का या वर्षी मोठ्या प्रमाणात झालंय? ह्या वर्षी जास्त झालेलं। जास्त झालंय? ह्या वर्षी जादा। काय सरकारकडे मागणी असेल आणि सरकारने काय नेमकं मदत केली पाहिजे? आजी काय सांगाल, कसं आला? लेकराचे लग्न झालते दोन्ही सगळे भांडण बाचून गेले। कोणी पाहिले खाटण गाद्यान आलो ते आमच्या लुगड्यांनी आमच्या कपड्याने आलं काहीच नाही राहिलं? काहीच नाही बाबा। धडधड झाले आता पोटामध्ये दाणे दुनियामध्ये ते गेले। सोबत आहे सगळे जर तुम्हाला मदतही करतील पण आता घर संसारामध्ये काय उरलंय का नेमकं तुझं? काय नाही दादा, काय नाही उरलं। काय नाही उरलं राजा। सरकारने काय मदत केली पाहिजे? आता कोणाला माहिती? सरकारने मदत केली? हा मग करायलाच पाहिजे ना मदत। त्या कॅम्पवरती तुम्हाला व्यवस्थित भेटते? हा सगळं व्यवस्थित। खाणं पाणी? हा खाणं पाणी सगळं व्यवस्थित। सरपंचाने आम्हाला व्यवस्थित आम्हाला जेवण खाऊन दिलं। आम्हाला सरपंचाने व्यवस्थित आणलं? हो, चहा पाणी केलं सरपंचाने, आम्हाला सगळं केलं। शासन प्रशासन इथपर्यंत पोहोचलेलं आहे। या पूरग्रस्तांना मदत देखील केली जाते आणि एकंदरीत जर बघितलं तर जवळपास इथं एक 150 कुटुंब या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलेले आहेत आणि आगर नांदूर या गावामध्ये आजही पाणी आहे। पुरानं घर संसारातल्या सगळ्या वस्तू वाहून नेल्या। आता फक्त या पूरग्रस्तांच्या डोळ्यामध्ये अश्रू उरलेले आहेत। त्यामुळे या डोळ्यातले अश्रू पुसण्याचं काम समाज त्याचबरोबर दानशूर व्यक्ती आणि शासन प्रशासन करणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड।